महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। राज्य सरकारने ज्याप्रमाणे काही टोल नाक्यांवर लहान चारचाकी वाहनांना टोलमधून वगळण्याचा निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे स्कूल बसेसनाही टोलमधून वगळण्याचा निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी केली। स्कूल बसना टोलमधून वगळण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केला होता। मात्र त्याचे आदेश काढले नसल्याने टोल नाक्यावर स्कूल बसकडून टोल वसुली सुरू आहे। हा टोल सुरू राहिल्यास त्याचा भुर्दंड विद्यार्थी आणि पालकांना बसणार आहे। स्कूल बसच्या दरात दरमहा किमान 300 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। स्कूल बस संघटनेने तसे स्पष्ट केले आहे। त्यामुळे राज्य सरकारने स्कूल बसेसना टोलमधून वगळण्याचा निर्णय घेऊन त्याची त्वरित अंमलबजावणी करावी आणि पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली। स्कूल बसकडून घेण्यात येणाऱ्या टोलची रक्कम विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेण्यात येणार असल्याने पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। सरकारने याची त्वरित दखल घ्यावी आणि पालकांना दिलासा द्यावा, असं आठवले म्हणाले। स्कूल बसेसना टोल माफ करणार असल्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी दिले होते। त्यासाठी लवकरच सुधारित परिपत्रक काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यांची अंमलबजावणी करावी, असे आठवलेंनी स्पष्ट केले। पालघरच्या वाडा तालुक्याजवळ एका कंपनीला भीषण आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालंय। सध्या अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल होऊनही आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही। वाड्यातील झाडपोळी जवळच्या टीना रबर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला ही आग लागली। सकाळपासूनच अनेक किलोमीटर लांबवरून या आगीचा धुराळा दिसत होता। यात साधारण कंपनीच्या आवारापासून 2 किलोमीटर असलेले रॉ मटेरियल पूर्णपणे जळून खाक झाले आहे। सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या अश्विनी अर्जुन राठोड हिने नुकतेच जाहीर झालेल्या माध्यमिक शाळां प्रमाणपत्र परीक्षेत घवघवीत यश संपादन केले। 2015च्या माध्यमिक परीक्षेचा निकाल लागला आणि अश्विनी राठोड हिने 500 पैकी 494 गुण घेऊन 98.80% इतके गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे। सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी इतके गुण घेऊन प्रथम येण्याचा विक्रम पुणे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होताना पाहाव्यास मिळत आहे। तिच्या सरांना निकालाबद्दल विचारले असता ती 8वी पासूनच अव्वल आणि मेहनती जिद्दी असल्यामुळे ती जेव्हा 9वीत असताना 4 विषयात 100 पैकी 100 गुण घेतले, त्याच वेळेस मी ठरवले की हिला 99% मार्क्स कसे मिळवून देता येतील। त्या दृष्टीने पूर्ण नियोजन करून तिच्याकडून अभ्यास सराव करून घेतला आणि पालकांचा पूर्ण विश्वास असल्यामुळे ते शक्य झाले आणि माझ्या अंदाजाप्रमाणे फक्त 1 गुण कमी मिळवला। मी पेपर झाल्यावर तिचा निकाल 90.20% इतका येईल असे सांगितले होते। फक्त 1 गुण कमी मिळाला। अश्विनीस पुढे मेडिकलला जाऊन डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याची इच्छा तिने बोलून दाखवली। पालकांनी सर्व क्लासेसच्या शिक्षक वृंदाचे अभिनंदन केले आणि आमच्या पाल्यावर पूर्ण विश्वास होता की चांगले गुण घेणार, असं सांगितलं। वर्षभरात जवळपास 24 पूर्ण पेपर राऊंड सोडून त्यांच्याकडून सोडून घेतले। नियमित चाचणी आणि आत्मविश्वास यातून वाढत गेला। याच कारणाने हे यश संपादन करता आले, असंही तिच्या सरांनी सांगितले। माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल आपल्या हाती आला आणि त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून मानसपुरी कोचिंग क्लासेसची अश्विनी राठोडीने गगनभरारी अशी झेप घेतली। पाहूया आपण प्रत्यक्षात तिच्या चेहऱ्यावरील आनंद। त्याबद्दल तुझं मत काय? सुरुवातीला तर मी माझ्या यासाठी श्रेय मानसपुरी सर यांना देते आणि तसेच माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला अभ्यासासाठी फार प्रोत्साहन केले। मानसपुरी कोचिंग क्लासेसचा पूर्ण स्टाफ आणि मानसपुरी सर यांनी जी आम्हाला शिकवणूक दिली आणि तसेच छान प्रकारे सिलेबस संपवला आणि त्यावरती रेग्युलरली त्या शिक्षकांनी पेपर्स घेतले आणि त्यामुळे आमचा अभ्यास म्हणजे रिव्हिजन चांगल्या प्रकारे झाला। त्यामुळे पेपर सोडवताना तेवढं काही म्हणजे वाटलं नाही। रिझल्ट तुझ्या हाती आल्यानंतर तुला काय वाटलं? सुरुवातीला मला खूप छान वाटलं, कारण 98.80% म्हणजे थोडक्यात चांगल्या क्वालिटीचा आहे। बस माझ्या आईवडिलांची आठवण आली। तर आपल्या क्लासेसची मुलगी अश्विनी राठोड ही नांदेड जिल्ह्यामध्ये फर्स्ट आलेली आहे। तर तिच्या यशाबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? सर्वप्रथम मी मनपूर्वक त्या मुलीचं अभिनंदन करतो। पण तिची खरंच तळमळ आणि मेहनत खूप होती। ती 8वी पासून माझ्याकडे आहे। तिचं मॅथ्स वगैरे आणि सर्वच सब्जेक्ट स्ट्रॉंग आहेत।
9वीला तिनं दाखवलं होतं असं की तिच्या शाळेमधून तिच्या वर्गातून ती पहिली आली होती आणि तिला 4 विषयामध्ये 100पैकी 100 मार्क्स होते. तेव्हाच मी ठरवलं की बाईला जिल्ह्यातून पहिला आणायचं. तिला 9वीला असताना मॅथ्स, सायन्स, सोशल सायन्स आणि संस्कृत ह्या 4ही विषयामध्ये 100पैकी 100 मार्क्स होते. आणि 9वीला जसे मार्क्स होते तसेच तिला 10वीला टू बी कंटिन्यू आहेत. आणि यासाठी रिझल्ट आणण्यासाठी आम्हाला एक प्लॅनिंग लावावं लागलं आणि प्रत्येकाला प्लॅनिंग लागतंच ते. आणि मुलांचं त्याचबरोबर मुलांच्या पालकांचं 100% सहकार्य मला लाभलं. मी खूप आणि खूप आनंदी आहे त्यावर. तुमच्या मुलीने एवढं यश संपादन केलं. सर्वप्रथम तुम्हाला रिझल्ट ज्यावेळेस तुमच्या कानावर आला त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? सर्वप्रथम तर श्री मानसपुरी कोचिंग क्लासेसचे आभार मानतो. कारण प्रथम ज्यावेळेस नांदेडला राहण्यासाठी आलो त्यावेळेसपासून मी सरांना एकच सांगत होतो की माझं ध्येय फक्त शिक्षण आणि तेच झालं. सरनं जेवढं हे केलं होतं, मेहनत घेतली होती आणि सांगितलं होतं 99% मिळत तेच बी हे झालं. तेच फार आनंद आहे. राज्यात भाजप शिवसेना सरकार एकत्र आले असले तरी अनेक मुद्द्यावर असणारे मतभेद समोर येत आहे. कोस्टल रोडच्या श्रेय वादावरून भाजप पोस्टरबाजी करत असले तरी शिवसेना श्रेय घेण्यासाठी काम करत नाही असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलाय. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. कोस्टल रोड उद्धव ठाकरे यांच्या विजन डॉक्युमेंटमधील पहिला प्रकल्प आहे. यासाठी शिवसेना गंभीर आहे, कारण या भागातील लोकांना 2 ते 3 तास ट्रॅफिकचा त्रास सहन करावा लागतोय. लोकांचे प्रश्न सोडवणे याला प्राधान्य आहे. शिवसेना श्रेय घेण्यासाठी काम करत नसल्याचा टोला शिंदे यांनी भाजपच्या पोस्टरबाजीला लगावला आहे. आरे मेट्रो कारशेडवरून मुख्यमंत्री आणि एकनाथ खडसे यांच्यात एक वाक्यता नसली तरी शिवसेना आपल्या मुद्द्यावर ठाम आहे. कारशेडसाठी या भागातील लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवून विकास नको आहे असं सांगत शिवसेनेचा विरोध असल्याचं अप्रत्यक्ष शिंदे यांनी म्हटलं आहे. कोस्टल रोड हा उद्धव साहेबांच्या विजन डॉक्युमेंटमधला पहिला प्रकल्प आहे, सगळ्यात नंबर 1चा. त्यामुळे त्या बाबतीमध्ये उद्धव साहेब गंभीर आहे, तसे आम्ही गंभीर आहोत आणि त्याचबरोबर राज्य सरकार देखील गंभीर आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे की राज्य सरकार यामध्ये सर्वतोपरी मदत करेल आणि हा कोस्टल रोड पूर्ण झाला पाहिजे अशा प्रकारची मुंबई महापालिकेची किंबहुना उद्धव साहेबांची जी भूमिका आहे. कारण त्या भागामध्ये आपण गेलो तर लोकांना एवढा तो ट्रॅफिकचा त्रास होतो, 2-2, 3-3 तास मुंबई ते कांदिवलीपर्यंत जायला लागतो. त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला पाहिजे ही भूमिका सरकार आणि मुख्यमंत्र्यांची उद्धव साहेबांची आहे. यामध्ये सामनामध्ये आपण वाचलं असेल काल परवाच्या दिवशी शिवसेनेची भूमिकाही स्पष्ट आहे. श्रेय घेण्यासाठी कधीच शिवसेनेने काम केलं नाही. शिवसेना मी मगाशीच म्हणालो, शिवसेनेला विकास पाहिजे, परंतु लोकांच्या घरादारावर बुलडोझर फिरवून विकास शिवसेना करणार नाही. आणि निश्चितपणे लोकांना न्याय देऊन या राज्यामध्ये विकास व्हावा अशा प्रकारची शिवसेनेची भूमिका आहे. विकास होत असताना त्या ठिकाणचा निसर्ग आहे, त्या ठिकाणचं जे काही ज्या गोष्टी आहेत त्या कायम राहिल्या पाहिजे आणि त्यातून विकास झाला. संदर्भात उद्धवजींच्या बरोबर चर्चा झालेली आहे आणि काही राज्यमंत्र्यांच्या तक्रारी होत्या आणि त्या तक्रारी आणि त्यांच्या भावना उद्धव साहेबांकडे व्यक्त केलेल्या आहेत. आणि उद्धव साहेबांनी सांगितलं की जी समन्वय समिती आहे किंवा मी स्वतः त्यामध्ये लक्ष घालून पुढे सत्तेमध्ये आल्यानंतर काम करायला पाहिजे, काम करायचे असेल तर अधिकार पाहिजे, या सगळ्या गोष्टी आल्याच. त्यामुळे तसं काही विषय नाही आहे. पक्षप्रमुखांकडे भावना व्यक्त केलेल्या आहेत. जिल्हा प्रतिनिधी माऊली डांगेसह ब्युरो रिपोर्ट पंढरपूर. जाता जाता एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. लंडनमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बंगला राज्य सरकारने विकत घेऊन स्मारक उभारण्याचा घेतला निर्णय, मात्र अद्याप त्याची कार्यवाही पूर्ण झालेली नाही. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करू नये, रामदास आठवलेंनी दिला आंदोलन करण्याचा इशारा. योगाला मुस्लिम समाजाच्या दारुल उलूम या संस्थेपाठोपाठ बोहरा समाजाचाही पाठिंबा. ज्या व्यक्ती सोनिया नमस्कार करतात त्यांनी सूर्य नमस्कारावरून वाद घालू नये, बोहरा समाजाचे नेते अब्बास बोहरा यांनी केला घणाघात. आणि मॅगी नूडल्सवर घातलेल्या बंदीविरोधात नेस्लेने मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव. MCG हा घातक पदार्थ आणि शिसे आढळल्याने मॅगीवर दिल्ली आणि महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये आणली होती बंदी. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.
गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.